मित्रांनो आता आमची बघा हे घेते वाजवायला आता हे धर जरा मित्रांनो बघा ही आमची पालखी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता लोक किती बघा आमची मंडळी सगळी आलेली आहे जायची जी मंडळी आहे ती सर्व आलेली आहे। दाखवू का मंडळी स्लो मध्ये अजून आमच्या बस आलेल्या नाही महाराज जयदास गावण यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा। ही आपली आज मानाची पालखी म्हणजे आमच्या गावण परिवारांची दरवर्षीप्रमाणे ही अभी मजा आएगा ना भिड़ो दरवर्षाप्रमाणे आणि सारा प्रकार फरक आहे चला शेवटचा राऊंड संपला। आई तुळजा भवानी माता की चला शेवटचा राऊंड संपला आमचा आता मला वाटते तुम्हाला ब्लॉग हॅलो गाईज तर आज आम्ही जेजुरीला निघालो। जेजुरी म्हणजे पहिला जाणार आम्ही तुळजापूर आणि तुळजापूर नंतर पंढरपूर नंतर आम्ही जाणार जेजुरी। असं 3 स्थान आहे। 3 स्थान करण्यासाठी आज आम्ही निघालो गावण परिवार कुटुंब दिघाटी हे निघालो। आम्ही दरवर्षीप्रमाणे निघतो पण 3 वर्षांनी आम्ही हे असे 3 स्थान करतो। तर तुम्हाला आज जे निघतो आजपासून जो ब्लॉग करतोय ते तुम्ही कंटिन्यू करत जा। आम्ही पालखी कसे सजवली बघा। आम्ही नाही बघा तर ही बघा हे आम्ही पालखी सजवलेली आहे तरी पण ही आमची पालखी आहे। तरी पण ही बघा आमची पालखी कशी वाटते सांगा। आई भवानी माता कशी वाटते बघा तुम्हाला आणि कमेंट करा लाईक सबस्क्राईब करा। बाकीचा कार्यक्रम उद्या पाठवतो रात्री पाठवतो। तर आता आम्ही मित्रांनो आम्ही आरती घेतो बघा। आमची मंडळी सध्या थोडकीच आहे इथं बाकी सगळी बस साठी गेली तयारीला। घ्या आरती चालू करतोय घ्या वाजवायला घेऊन ये मंडळी जयदास दादा या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। जयदास दादा जयदास गावण मध्ये आपलं स्वागत आहे। आमचा गावण परिवार आता आरती वगैरे झाली आणि आम्ही जेजुरीला निघालो। आता बघा मला तसंच सजावट झाली आणि आमची माणसं बघा तिथे निघलीत जोमात आहेत सर्व।
हे आमचे आहेत कुलदैवत. बघा आमची कशी दर वर्षाप्रमाणे अशी पालखीची चढाव वेगवेगळ्या पद्धतीने करतो. बघा आमच्या गावामध्ये कसं आहे, कुठल्या गावाला कसं वाटतंय, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये अंबा माता आणि भवानी माता कशी वाटते तुम्हाला? बघा अशी सजावट कुठे भेटते का? तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक मध्ये कळवा. मित्रांनो आता आमची बघा हे घेते वाजवायला. आता हे जर करा चालू आहे ना. मित्रांनो बघा ही आमची पालखी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आता लोक किती बघा आमची मंडळी सगळी आलेली आहे. जायची जी मंडळी आहे ती सर्व आलेली आहे. टाकू काय मंडळी? अजून आमच्या बस आलेल्या नाही. पोशाख करून बैगन महाराज जयदास गावण यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. ही आपली आज मानाची पालखी म्हणजे आमच्या गावण परिवारांची दरवर्षीप्रमाणे ही अभी मजा आएगा ना भिड़ो. वर्षाप्रमाणे आणि सारा प्रकार फरक आहे. आता आम्ही बस मध्ये बसलो आणि बस चालू झाल्या बघा. गावण सदानंद तर मंडळी आता आम्ही निघालो. बस चालू झाली. तर नाईट मध्ये आम्ही आता पहिलं जाणार तुळजापूर नाईट मध्ये. सकाळ सकाळी आंघोळ केल्यावर देवीच्या दर्शनाला. तत्परी आपला कार्यक्रम थांबून घेतो. व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. हाय गाईस, तर आता आम्ही जेवायला थांबलोय. आवाजच नाही लागेल. जेवायला थांबलो गाईस. आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहोत.
पाहू शकता ही आहे आमची पब्लिक. जेवण झालेलं आहे. आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत. तर मंडळी आता आम्ही सगळं आंघोळ विंघोळ झाली सकाळची आणि सकाळची आंघोळ करून तुळजापूरच्या दर्शनाला आपला ह्या मार्केट जो आहे सगळा फूल प्रसाद वगैरे भेटते तिथे बघा त्या ठिकाणी आता चाललो आहे दर्शनासाठी मंदिरामध्ये. आता बघा आम्ही बाजारपेठ मंदिराच्या जवळ आसपास आलेलो आहे आणि बघा जवळ आसपास आले आहे तुळजाभवानी मंदिराच्या इथे. तर थोड्याच वेळात आम्ही दर्शनाला जाणार. तिथे दर्शनाला जर आतमध्ये शूटिंग केली देणार नाही मला तरी वाटते, पण तुम्हाला जर शूटिंग करायला भेटले मंदिरामध्ये तर करेन, नाही तर मग एवढे आहे तेवढ्यातच मंदिरापर्यंत शूटिंग करतो. पण आता बाजारपेठमध्ये मंदिराच्या तुळजापूरचा बाजारपेठ आहे. प्रसाद वगैरे काय नारळ रोटी हार सर्व काय भेटते अशा ठिकाणी. बघा मार्केट किती मोठं आहे त्या ठिकाणी आले. मॅडम ओटी वगैरे काय दिली होत साडी होती बघा आलोय मंदिरात अशी. तर व्हिडिओ मात्र मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करत जा. तर आम्ही तुळजापूर दर्शनासाठी एंट्री प्रवेश झालेला आहे मंदिरासाठी दर्शनाला. तर आमचे हे बघा बाको आणि आमचा हर्ष गुड्डू बघ मला ऐकल बाय. मंदिराच्या बाजूचा सजावट बघा आवारा कसा आहे. राजमाता जिजाऊ महाद्वार इथून एंट्री आहे. पब्लिक आज फुल आहे बघा. वगैरे सर्व बोलायला येतात फुल गर्दी आहे. तर मित्रांनो बघा गर्दी किती आहे. मंदिराकडे जाण्याच्या दर्शनासाठी जायला गर्दी फुल आहे. ते मला इकडे दे बघा गर्दी फुल आहे. वरी पण बघा गर्दी फुल आहे दर्शनासाठी. तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा. व्हिडिओ कंटिन्यू करत जा. थोडे शॉर्ट घ्यायला लागेल. तुम्हाला कशी एरिया वाटते बघा. असा आवारा आहे बघा मंदिराचा. सिद्धिविनायक उजवा तोंडीचा गणपती दर्शन घ्यावं लांबूनच आहे. मला दर्शन घ्या लांबशीच हात जोड मला. चला हात दे. मंदिराचा आवारा बघा सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. बघा मित्रांनो आतमध्ये एंट्री होते मंदिरामध्ये. दर्शनासाठी आज गर्दी भरपूर आहे. फुल गर्दी आहे. एवढी गर्दी कधी बघितली नाही. बरेच वेळ आलो पण गर्दी अफाट गर्दी मंदिरामध्ये. गणेश मुखदर्शन. चला मुखदर्शनाला आपण लाईन लावूया मित्रांनो.
बघा मित्रांनो, आता पुन्हा गेट ओपन केला आणि एवढ्या लाईनी भरत आल्या. लाईनी पण जोरात चालू आहे बघा. आणि आम्ही आता गेट ओपन झाला, त्या गेटमधून चाललो आतमध्ये. हे बघा बरं. आणि खालची लाईनी आता बघा किती आहे. फुल जाम झालेले गर्दी. इकडं पण VIP दर्शन झालं ना. ही गर्दी आहे, इकडून लाईन येणार ती. बघा दर्शनासाठी किती गर्दी आहे खालच्या टप्प्याला. तर मंडळी बघा आता गर्दी किती झालेली आहे. बाहेरच्या याच्या लाईनीला गर्दी कमी होती, पण ह्या लाईनीला बघा गर्दी पूर्ण भरलेलं आहे. बाहेरून पण लाईनी चालूच आहे. गर्दी फुल आहे यावेळी. गर्दी म्हणजे बाहेर पण मंदिराच्या आवाराच्या बाहेर एकूण पब्लिक आंघोळी इंगोलीसाठी भरपूर बाहेर आहे. आणि आता लाईनी पण फुल झाल्यात. खालून पण लाईनचं VIP दर्शन पण चालू आहे, त्याच्यामुळे लाईनी आलत नाही. बघा यावेळी गर्दी फुल वाटते. आम्ही जेव्हा मागच्या वेळी आलो होतो तेव्हा गर्दी कमी होती, पण आता मात्र गर्दी जास्त दिसते. मुख दर्शनाला तरी एवढी गर्दी आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तत्पर. मुलगा आहे, दुसरी मोठी मुलगी ती भावाची मुलगी आहे. ती माझ्या भावाची बायको, हा भावाचा मुलगा आणि तो माझा पाठीमागे भाऊ. असे आम्ही मंडळी आलो आहेत देवीच्या दर्शनासाठी. हाय. हे गावण, बाकी मंडळी कुठं आहे? बाकी आम्ही आता लाईनीला आहे. त्यावेळेला आईचे सजावट चालू आहे, वस्त्र वगैरे लावण्याचं आणि चंदनाचं लेप. हे बघा तशी देवी हातामध्ये घेऊन चालले दर्शनाला. तर मंडळी आता आमचा हा मजला संपलेला आहे. दुसऱ्या मजल्याला येतो. आई तुळजाभवानी माता की चालू सरकतोय. बघू पुढच्या लाईनीला आता किती लाईनी आहेत ते बघतोय. तत्परे व्हिडिओ आता मात्र कंटिन्यू चालू ठेवा. चला शेवटचा राऊंड संपला. आई तुळजाभवानी माता की. चला शेवटचा राऊंड संपला आमचा. आता मला नाही तर मित्रांनो आता मंदिराचे आतमध्ये मंदिराजवळ दर्शन घ्यायला. हे कंचे का घे का इथं आभेशन घालतात. हे बघ आभेशन वगैरे इथे घालतात. किती
दमदम श्री यमुना आई देवी दर्शन करून आलो बाहेर आलो मुखदर्शन करून आणि आता श्री मल्हारी मार्दन मंदिर एलकोट जय मल्हार. बघा ही जी लाईन आहे ही 500ची लाईन आहे. 500 200 अशी लाईन आहे सोडणारे ते काम बंद केले तुम्ही. आणि आमचं दर्शन झालं आणि लाईनमध्ये राहून आम्हाला कमसे कम 3 तास गेले. 3 तासानंतर आम्हाला बघा आणि पब्लिक पण भरपूर आहे, भीड भरपूर आहे. सर्वांचं दर्शन झालं. अशी काही 500चे लाईनीत काही लोक आहेत, 200ची लाईन पण आहे VIP आणि आम्ही लाईनमध्ये राहून दर्शन घेतले. तर बघा आज पब्लिक फुल दर्शन. तर आता आमचं तुळजाभवानी मंदिरचं दर्शन झालं. आता आम्ही निघतो पंढरपूरसाठी. तर आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. जय महाराष्ट्र. पण पोरं का?